नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला तलाठी भरतीची सिरीज चालू आहे। तर त्यामधील आपला 11 जुलै 2019चा सकाळच्या सत्रातील पेपर चालू आहे, सकाळच्या 10च्या शिफ्टमध्ये। तर यामध्ये आपण याच्या अगोदर 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत 2 भागांमध्ये। तर त्याचप्रमाणे आज आपण या पेपरचा तिसरा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर आगामी येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहू त्याच्या आपल्या भाग 3 मधील प्रश्न पहिला। तर इथे काय दिले, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा असं दिलेलं आहे। तर आता वाक्य काय दिले, पानवट्यावरच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटले। तर उमटले म्हणतो का, तर पक्षी अनेक आहेत म्हणून इथे उमटले येणार नाही, तर उमटली पण येणार नाही, उमटतो पण येणार नाही। म्हणजे हे उमटली, उमटतो आणि उमटले येणार नाही, तर उमटल्या म्हणतो आपण, पाऊलखुणा उमटल्या म्हणतो। म्हणजे पानवट्यावरच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटल्या। म्हणजे ऑप्शन बी मध्ये जे दिले ते आपले आन्सर असेल, पानवट्याच्या ओल्या मातीत पक्ष्यांच्या पाऊलखुणा उमटल्या योग्य वाक्य असेल ते ऑप्शन बी मध्ये दिले ते। पुढील प्रश्न, जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आपल्याला। तर आता इथे जोड शब्द नसलेला निवडायचा। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर वृक्षवल्ली, तर हा एकच शब्द आहे। त्याप्रमाणे वृक्षवल्ली, झाडे झुडपे आणि झाड झाडोटा, तर हे कसे आहेत, तर हे जोड शब्द आहेत। म्हणजे एक म्हणजे त्यांना आपण डायरेक्ट त्यांचा उच्चार करतो सरळ, वृक्षवल्ली, झाडे झुडपे, झाड झाडोटा। पण भात शेती जो आहे, तर भात वेगळा शब्द आणि शेती वेगळा शब्द आहे। म्हणजे तो जोड शब्द नाही। म्हणजे भात शेती म्हणजे भाताची शेती म्हणतो आपण, तो जोड शब्द नाही, भात शेती। म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय काय असेल, तर भात शेती। म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, कायदा तयार करण्याच्या पद्धतीची कल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली आहे। तर कायदा तयार करण्याची पद्धत जी आहे, तर आपण ती ब्रिटिश म्हणजे इंग्लंडची जी पद्धत होती त्यांच्या देशाची, तर त्यांच्या संविधानामधून आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकारली गेली होती। कोणाच्या, तर इंग्लंडच्या। तसेच आयरिश म्हणजे आयर्लंडकडून आपण काय स्वीकारले आहे, तर मार्गदर्शक तत्वे जी आहेत, तर आपल्या भाग 4 मध्ये जे आहेत मार्गदर्शक तत्वे दिले आहेत राज्यघटनेच्या, तर ते मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश म्हणजे राज्यघटनेकडून स्वीकारली आहेत। आणि ब्रिटिश राज्यघटनेकडून कायदा तयार करण्याची पद्धत स्वीकारली आहे। आणि रशियाकडून काय स्वीकारलेलं आहे, तर रशियाकडून आपण, तर मूलभूत कर्तव्य ही जी आहेत, तर ती आपण रशियाकडून स्वीकारली आहेत। व उद्देशिकेमधील जे सामाजिक आर्थिक न्यायाची तत्वे आहेत, ती देखील आपण रशियाकडून स्वीकारली आहेत। तर त्याप्रमाणे फ्रान्सकडून आपण काय शिकलो आहे, तर स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे आपण फ्रान्सकडून घेतलेली आहेत। त्याप्रमाणे आपण अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे, तर उद्देशपत्रिका आपली जी आहे, तर ती अमेरिका। त्याप्रमाणे मूलभूत हक्क, महाभियोग प्रक्रिया, न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे। आणि कॅनडामधून प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य हे आपण घेतलेलं आहे। तसेच राज्यपालाची नेमणूक, त्याप्रमाणे जर्मनीमध्ये आणीबाणीमधील जे मूलभूत अधिकार रद्द करणे हे तत्व हे जर्मनीमधून घेतलेलं आहे आपण। त्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं, घटना दुरुस्तीचं जर जे आहे, तर ती घटना दुरुस्ती जी आहे, तर ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे। आणि ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे, तर समवर्ती सूची आणि दोन्ही सभागृह जे आहेत, लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक होती, ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे। पण इथे कायदा तयार करण्याची पद्धतीची कल्पना ही आपण इंग्लंड म्हणजे ब्रिटिश देशाच्या संविधानामधून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली होती। म्हणजे कशामध्ये दिले, तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ऑप्शन बी मध्ये दिले ब्रिटिश, तेच आपलं आन्सर असेल। ब्रिटिश राज्यघटनेमधून आपण घेतलेली आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण मुंबईमधील किन्नर कार्यकर्ता आहे आणि त्याची 2019 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक दूत म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। तर कोणाची, तर गौरी सावंत यांची। कोणाची, गौरी सावंत हे जे तृतीयपंथी आहेत किन्नर, त्यांची किन्नर कार्यकर्ते आहेत, त्यांची 2019 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक दूत म्हणून नियुक्त करण्यात आली होती, गौरी सावंत ही। पुढील प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स। म्हणजे इथे आता योग्य तुम्हाला आर्टिकलचा वापर करायचा दिलेल्या वाक्यामध्ये। काय दिले, फ्रॉम डॅश डॅश डिस्टन्स अ डॅश डॅश कॉलम्स लुक्ड लाईक कलेक्शन ऑफ पोस्ट। तर आपण काय म्हणतो, फ्रॉम अ डिस्टन्स म्हणजे एका विशिष्ट अंतरापासून, द कॉलम्स लुक्ड लाईक, कॉलम्स म्हणजे त्याला आपण स्तंभ म्हणतो, म्हणजे स्तंभ दिसतात कशासारखे, तर कलेक्शन ऑफ पोल्स म्हणजे एका पोलचा ते म्हणजे कलेक्शन ऑफ पोल्स सारखे दिसतात। म्हणजे फ्रॉम अ डिस्टन्स द कॉलम्स लुक्ड लाईक अ कलेक्शन ऑफ पोल्स। म्हणजे असा जर अर्थ घेतला तर काय होतो, म्हणजे एका विशिष्ट अंतरापासून स्तंभ जे आहे, तर ते कशासारखे दिसत होते, तर
ध्रुवांच्या संग्रहासारखे दिसत होते. पोल म्हणजे त्याला आपण ध्रुव म्हणतो. म्हणजे ध्रुवांच्या संग्रहासारखे स्तंभ दिसत होते एका विशिष्ट अंतरापासून म्हणतो आपण. म्हणजे काय अ द आणि अ येईल इथे, अ द आणि अ ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. अ येईल इथे सुरुवातीला, त्यानंतर इथे द येतं, त्यानंतर इथे परत अ येतं, म्हणजे अ द अ येईल, योग्य आर्टिकल्स. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्सेस. म्हणजे खाली दिलेली जी दोन वाक्य आहेत तर ती कोणत्या वाक्यात म्हणजे एकत्रीकरण व्यवस्थित त्यांचं केलेलं आहे. तर इथे काय दिले, शी कॅन रीड, शी कॅन नॉट राईट. म्हणजे ती वाचू शकते पण ती लिहू शकत नाही असं म्हटलेलं आहे. मग ह्याचं कसं होईल, शी कॅन रीड काय म्हणतो आपण, शी कॅन रीड बट कॅन नॉट राईट. म्हणजे ती लिहू शकते परंतु ती वाचू शकते परंतु लिहू शकत नाही असं म्हणतो. म्हणजे शी कॅन रीड बट कॅन नॉट राईट. म्हणजे आपण इथे जोडतो कशाने, बटने हे वाक्य जोडतो. शी कॅन रीड बट कॅन नॉट राईट. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते योग्य त्याचं कॉम्बिनेशन असेल दोन वाक्यांचं. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो. तर आता तुम्ही हे 165 कलम देखील लक्षात ठेवा. तर ते कोणाशी संबंधित असतं, तर राज्याचा जो महाधिवक्ता असतो त्यांच्याशी संबंधित हे कलम 165 असतं. आणि त्या 165 नुसार त्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतो, तर आपले राज्याचे जे राज्यपाल असतात तर ते महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. त्याप्रमाणे इथे खाली काय दिले, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताच्या मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक कोण करतात, तर ते राष्ट्रपती करतात. आणि मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतात, म्हणजे त्यांना शपथ कोण देतात, तर राज्यपाल देतात. म्हणजे ऑप्शन इथे काय दिले, भारतीय संविधान अनुच्छेद 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतात, तर राज्यपाल करतात महाधिवक्त्याची नियुक्ती. पुढील प्रश्न, आता इथे देखील मागासारखाच प्रश्न आहे. तर जोड शब्द नसलेला इथे शब्द ओळखायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं, भोळा बाबडा, त्याप्रमाणे तांडण तंटा म्हणतो आपण, भीड भाड म्हणतो, पण सुवर्ण पदक हा कसा एकच शब्द आहे, तो जोड शब्द नाही. सुवर्ण पदक म्हणतो आपण, पण भोळा बाबडा, तांडण तंटा, भीड भाड हे कसं आहे, जोड शब्द आहेत. पण सुवर्ण पदक जो आहे तर तो जोड शब्द नाही. जे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. म्हणजे ऑप्शन डी आपले ॲन्सर असेल. सुवर्ण पदक हा जोड शब्द नसलेला शब्द असेल. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता. तर 6 जून कधी, 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता. तर कितीमध्ये दिलं, ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे इसवी सन 1674. म्हणजे 6 जून 1674 ही तारीख तुम्ही देखील लक्षात ठेवा. त्यावेळी आपल्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता रायगड या किल्ल्यावरती इसवी सन 6 जून 1674 मध्ये. ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न, पुढील वाक्यांमध्ये योग्य तो अव्यय घाला. म्हणजे योग्य अव्ययाचा इथे वापर करून वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर इथे काय दिले, आपण चातकासारखी पावसाची वाट पाहतो. म्हणजे काय, चातकासारखी म्हणजे काय, तर म्हणजे आपण खूप म्हणजे आतुरतेने पावसाची वाट पाहत आहोत. पण पावसाने दडीच मारली आहे म्हणतो आपण. काय म्हणतो, पण वापरतो इथे, परंतु किंवा पण इथे वापरतो आपण. पण पावसाने दडीच मारली आहे, म्हणजे पाऊस पडतच नाही, पावसाने दडीच मारलेली आहे. म्हणजे आपण चातकासारखी पावसाची वाट पाहत आहोत पण पावसाने दडीच मारली आहे. ते काय येतं, तर पण येईल. ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर असेल. तर हे कसला आहे, तर न्यूनतोबोधक उभ्या नवी अव्ययाचा प्रकार आहे, पण परंतु किंतु. पुढील प्रश्न, एका विद्यार्थ्याने एका संख्येला 7/5 ऐवजी 5/7 ने गुणले तर गणनेमध्ये किती टक्के त्रुटी आली. मग किती टक्के त्यामध्ये फरक आला आपल्याला काढायचा. तर आपण कसं काढतो हे, तर आता काय करायचं, एक संख्या जी होती तर ती काहीतरी मानून टाकायचं. तर आता इथे आपण एक संख्या जी होती ती 100 मानू. तर काय केले, तिला 7.5 ने गुणण्याऐवजी काय केले, 7/5 ने गुणण्याऐवजी 5/7 ने गुणले. म्हणजे आता 7/5 जर गुणलं असतं तर मी त्या संख्ये जर 100 मानली तर त्याला किती आलं असतं, तर ते 140 आलं असतं. हे 7/5 ने जर गुणलं असतं, त्याऐवजी काय झालं, त्याने 5/7 ने गुणले. मग 100 गुणले 5/7 जर केलं तर ते किती येतं, 71.42 पॉईंटमध्ये येतं ते. म्हणजे एवढं झालं असतं. पण किती यायला पाहिजे होतं, ते 140 यायला पाहिजे होतं. म्हणजे तूट काय झाली, 140मधून हे 71.42 गेले, राहिले किती, 68.58 इतकी तूट झाली. म्हणजे आता हे तूट आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं. तर हे काय येणार, तर तूट भागिले मूळ किंमत काय यायला पाहिजे होती, 140. म्हणजे 68.58 भागिले 140 गुणिले 100 हे जर केलं तर ते किती येतं, 48.98 मध्ये येतं. किती, 48.98 म्हणजे टक्क्यामध्ये येतं. तर ती तूट किती झाली होती, तर ती 5/7 ने गुणल्यामुळे तर 48.98% तूट झाली असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. किती, 48.98. तर इथे तुम्ही ऑप्शन बी मध्ये दिला आहे, तुम्ही इथे पाहू शकता 48.98 कशामध्ये, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं ॲन्सर असेल. पुढे प्रश्न,
अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा. तर खालील क्रियापद जे दिले तर त्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला. मंत्र्यांनी स्वतःच्या तालावर लोकांना नाचवले. म्हणजे आता इथे मंत्री स्वतः क्रिया ती करत नसून दुसऱ्याच्या तरी कोणाच्या प्रेरणेने करतो आहे. म्हणजे आई बाळाला हसवते, आई बाळाला भरवते. म्हणजे ही क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतो, कोणाच्या तरी प्रेरणेने करतो ती क्रिया. मग त्याला आपण काय म्हणतो, प्रायोजिक क्रियापद म्हणतो. म्हणजे मंत्र्यांनी स्वतःच्या तालावर लोकांना नाचवले. तर हे कसं आहे, तर हे प्रयोजक क्रियापदाचा प्रकार आहे. आणि ज्यामध्ये कर्म असते तर तेव्हा ते सकर्मक क्रियापद असतं, आणि कर्म नसेल तर ते अकर्मक क्रियापद होतं. आणि दोन कर्म असेल तर त्याला आपण द्विकर्मक क्रियापद म्हणतो. पण इथे काय झाले, मंत्र्यांनी स्वतःच्या तालावर लोकांना नाचवले. मी नाचवले, हसवते, रडवले हे कशामध्ये येतात, तर ते प्रायोजिक क्रियापदामध्ये येतात. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. प्रायोजिक क्रियापदाचा हा प्रकार आहे, नाचवले. पुढील प्रश्न, 3 लागोपाठ येणाऱ्या संख्यांची सरासरी 9 आहे. या 3 संख्यांच्या मधली संख्या शोधा. तर आता 3 सलग येणाऱ्या संख्यांची सरासरी आपल्याला किती दिली आहे, 9 दिली आहे. तर आता त्यापैकी आपल्याला काय करावं लागेल, तर आता तिन्ही संख्या काढावं लागतील. म्हणजे पहिली संख्या काढावी लागेल, त्यानंतर आपण मधली म्हणजे त्यानंतर संख्या आपण शोधू शकतो. तर कसे काढतो आपण हे, तर इथे काय दिले तुम्ही पाहू शकता, 3 क्रमवार संख्यांची सरासरी किती, 9 आहे असं दिलेलं आहे. म्हणजे त्या 3 संख्यांची बेरीज काय असणार आहे, आता म्हणजे सरासरी जर 9 असेल तर बेरीज काय असणार आहे, 9 गुणिले 3 म्हणजे एकूण 27. त्या 3 संख्यांची सरासरी 9 आहे तर त्या 3 संख्यांची बेरीज 27 असेल. तर पहिली संख्या जर आपण x मानली तर दुसरी काय होणार आहे, सलग संख्या आहेत, मग दुसरी x अधिक 1 होईल. त्याप्रमाणे तिसरी संख्या काय होईल, तर x अधिक 2 होईल. आता या 3 संख्यांची बेरीज किती येते, तर ती 27 येते. म्हणजे आपण असं लिहू शकतो, x अधिक x अधिक 1 अधिक x अधिक 2 बरोबर 27. x आणि x आणि x किती, 3x होते, अधिक हे 2 आणि 1 3 बरोबर 27. 3x वर काय होईल, हे 27 मधून हे 3 वजा होईल. 3x वर 24 येतं. x वर काय होईल, आता हे 3 24ला भागाकारात जाईल. मग 24 भागिले 3 बरोबर x येईल. x बरोबर 8 त्रिक 24 म्हणजे x बरोबर किती आलं, 8 आलं. आता x ही पहिली संख्या आहे. मग दुसरी म्हणजे आपल्याला मधली संख्या काढायची आहे. मधली संख्या काय आहे, x अधिक 1 म्हणजे 8 अधिक 1 9. हे आपलं आन्सर असेल. 9 ही मधली संख्या असेल. आणि तिसरी जरी विचारली असती तर ती किती आली असती, x अधिक 2 म्हणजे 8 अधिक 2 म्हणजे 10. मग त्या संख्या 8 9 10 असतील आणि मधली संख्या कोणती असेल तर ती 9 असेल. म्हणजेच तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. तर ती मधली संख्या कोणती असेल तर ती 9 असेल. पुढे प्रश्न, चूज दी अप्रोप्रिएट डिटर्मिनर फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. मी खाली दिलेल्या वाक्यामध्ये योग्य डिटर्मिनरचा आपल्याला वापर करायचा. तर इथे काय दिले, आय लाईकड द फिल्म बट नॉट डॅश डॅश द सॉंग्स वेअर गुड. म्हणजे मला ते पिक्चर आवडला पण नॉट ऑल द सॉंग वेअर गुड. म्हणजे त्यातले जे ऑल द सॉंग्स होते, सर्व सॉंग ते काही चांगले नव्हते असं पण म्हणतो, पण पिक्चर छान होता म्हणतो. म्हणजे काय म्हणतो इथे आपण, आय लाईकड द फिल्म बट नॉट ऑल द सॉंग्स वेअर गुड. म्हणजे सर्वच गाणी जी होती ती चांगली नव्हती. पण काय म्हणतो आपण, मला ती फिल्म आवडली पण त्यातली सर्वच जी गाणी होती ती काही चांगली नव्हती म्हणतो. म्हणजे आपण काय म्हणणार, आय लाईकड द फिल्म बट नॉट द सॉंग्स ऑल द सॉंग्स वेअर गुड. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढे प्रश्न, चूज दी मोस्ट अप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. मी खाली दिले रिकामा भरण्यासाठी योग्य रिकाम्या जागेचा आपल्याला वापर करायचा. तर इथे काय दिले, सम ऑफ द पॅरेंट्स टॉक डॅश इन पॅरेंट टीचर मीटिंग. आता पॅरेंट टीचरची मीटिंग जी असते शाळेमध्ये लहान मुलांची, तर त्याच्यामध्ये ते काय करतात, तर सेन्सिबली टॉक करतात. कसे, सम ऑफ द पॅरेंट्स टॉक सेन्सिबली. तर सेन्सिबली म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे समजूतदारपणे ते बोलतात. सेन्सिबली म्हणजे काय, समजूतदारपणे. म्हणजे सम ऑफ द पॅरेंट्स टॉक म्हणजे काही जे मुलांचे पालक आहेत तर ते कसे बोलतात, समजूतदारपणे बोलतात. म्हणजे वर्गामध्ये पॅरेंट टीचरची मीटिंग असते तेव्हा. म्हणजे इथे काय, सम ऑफ द पॅरेंट्स टॉक सेन्सिबली इन पॅरेंट टीचर मीटिंग. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढे प्रश्न, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. तर अचूक म्हणजे आपल्याला इथे बरोबर इथे वाक्यप्रचार निवडायचा. तर शब्दांचा खेळ असतो, चूक अचूक हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर अचूक म्हणजे योग्य पर्यायाचा आपल्याला इथे वाक्यप्रचाराचा निवड करायचा आहे. म्हणजे आमच्या घरातले सगळेच एकत्र खेळीमेळीने राहतात. म्हणजे आता खेळीमेळीने राहणे म्हणजे मिळून मिसळून राहणे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, गुण्यागोविंदाने नांदणे म्हणतो. म्हणजे आमच्या घरातले सगळेच एकत्र खेळीमेळीने राहतात. म्हणजे कसे राहतात, तर न भांडण करता हसत मजेत, म्हणजे गुण्यागोविंदाने नांदणे म्हणतो त्याला आपण. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल, योग्य वाक्यप्रचार येईल त्यासाठी. पुढे प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. तर इथे काय दिले, डी सी ई नंतर एच जी आय घेतले, नंतर एल के एम घेतले, तर पुढे काय येईल आपल्याला विचारले. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर डीच्या पुढे जर तुम्ही 3 अक्षर गेला, ई एफ जी
आणि पुढचं अक्षर घेतलं तर एच येतं. त्याप्रमाणे सी नंतर डी ई एफ कट करून काय येतं जी येतं. त्याप्रमाणे ई नंतर एफ जी एच हे 3 शब्द कट करून पुढे आय येतं. म्हणजे 3 शब्द कट करून पुढचा शब्द घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे इथे एच नंतर आय जे के कट करून इथे यल घेतलेला आहे. जी नंतर एच आय जे करून के घेतलेला आहे. आय नंतर जे के यल कट करून यम घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे आता यल के यम नंतर पुढे काय येतं. तर यल नंतर काय असतं यल यम एन ओ नंतर काय येतं पी असतं. त्याप्रमाणे के नंतर यल यम एन नंतर ओ असतं. यम नंतर ओ पी क्यू आणि परत काय असतं ओ पी म्हणजे यम नंतर काय असतं एन ओ पी असतं आणि एन ओ पी कट करून पुढे काय येणार तर पुढे क्यू येतं. म्हणजे पी ओ क्यू हे एल के एम नंतर येतं. म्हणजे ते कशामध्ये दिले पी ओ क्यू तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असेल. प्रश्नचिन्हा जागी पी ओ क्यू एल आणि पुढचा शब्द पी नंतर जर घेतला क्यू आर एस करून टी आला. त्यानंतर ओ नंतर पी क्यू आर कट करून एस आला आणि एम नंतर एन ओ पी सॉरी काय आपला आलता क्यू आलता. क्यू नंतर ओ पी क्यू क्यू नंतर काय एस टी म्हणजे आर एस टी कट करून पुढे यू आला मग टी एस यू आला. मग हे बरोबर आहे आपलं. मग इथे प्रश्नचिन्हाचा काय येतं पी ओ क्यू येईल. पुढील प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा. तर इथे काय दिले मोठे लहान उंच. तर आता मोठे लहान उंच हे एका गटात येतात. म्हणजे आपण काय म्हणतो तो मोठा आहे तो लहान आहे तो उंच आहे. म्हणजे हे आपण शब्द म्हणजे तुलना करण्यासाठी देखील वापरतो. पण जवळ हे काय असतं त्याचा वेगळा शब्द आहे जवळ. म्हणजे तो जवळ बसला आहे म्हणजे वेगळा शब्द आहे तो. मोठे लहान उंच हे एका गटात येतात आणि जवळ जो आहे तर तो वेगळ्या गटात येतो. म्हणजे ऑप्शन कशामध्ये दिले तर डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे जवळ हा या गटातील वेगळा शब्द असेल. पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यासाठी राज्य शासकीय प्रशासकीय न्यायासन स्थापित करण्यासाठी भारतीय केंद्र शासनाने केव्हा शासकीय राजपत्र जारी केले होते. तर कधी शासकीय राजपत्र जारी केले होते तर ते 22 एप्रिल 1988 मध्ये जारी केले होते. तर कशासाठी केले तर महाराष्ट्र राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायासन स्थापित करण्यासाठी. कशासाठी राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायासन स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाने 22 एप्रिल 1988 मध्ये शासकीय राजपत्र जारी केले होते. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न खाली दिलेल्या 4 पत्त्यांपैकी खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही. तर आता इथे एक पत्ता दिला आहे वर आणि त्याच्याशी खाली 4 पर्याय सेम टू सेम दिलेत. त्यातला एक जो आहे तर तो त्या पत्त्याशी जुळत नाही आपल्याला ओळखायचा. तर हा एवढा पत्ता दिलेला आहे त्यांनी. तर या पत्त्याशी तर खाली दिलेला कोणता पत्ता जुळत नाही बघायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे किती आहे 61 60 आहे. तर आता इथे खाली तुम्ही आता पर्याय 1 मध्ये पाहिलं तर तिथे देखील 61 60 दिसते तुम्हाला इथे. त्याप्रमाणे त्याच्या खाली जर गेला तर तिथे देखील 61 60 दिसते. पण त्याच्या खाली जर गेला पर्याय क्रमांक 3 मध्ये तर इथे तुम्हाला काय दिसतं 61 90 दिसते. काय दिसते 61 90 म्हणजे बाकी ठिकाणी आणि इथे 4 नंबरमध्ये पण 61 60 आहे. म्हणजे 3 नंबरच्या पर्यायातला जो पत्ता आहे तर तो चुकीचा असणार आहे. कारण तिथे 61 60 हवं होतं पण तिथे काय दिले 61 90 दिले. म्हणजे हे थोडं बारकाईने तुम्हाला पाहावं लागेल. अचूक पत्ता आन्सर काय असेल तर आपलं ऑप्शन 3 मध्ये चुकीचं दिले. तर ऑप्शन 3 मध्ये काय दिले तर ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. 3 मध्ये चुकीचा पत्ता दिलेला आहे. पुढील प्रश्न बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्याकरता कोणत्या चिन्हाचा वापर करतो. तर आपण आता विराम चिन्हाचा वापर करताना जे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द असतात तर ते आपण कशामध्ये दाखवतो तर दुहेरी अवतरण चिन्ह दाखवतो. काय दुहेरी अवतरण चिन्ह त्याला वापरतो. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले ते आपले आन्सर असेल. दुहेरी अवतरण चिन्हाचा आपण वापर करतो बोलणाऱ्याचे तोंड शब्द दाखवण्यासाठी. आणि प्रश्न विचारला असेल तर प्रश्नचिन्ह आणि केवलप्रयोगी अव्ययाचा जिथे आपण वापर करतो ते उद्गारवाचक चिन्ह वापरतो. पुढील प्रश्न खालीलपैकी कोण वुमन्स टेनिस असोसिएशन कोच ऑफ द इयर पुरस्कार 2019चे पहिले प्राप्तकर्ते बनलेले आहेत. हा खेळाशी संबंधित प्रश्न आहे. तर कोण बनले होते तर सरच्या बाजीन. कोण बनले होते सरच्या बाजीन जे आहेत तर त्या वुमन्स टेनिस असोसिएशन कोच ऑफ द इयर पुरस्कार 2018ने त्यांचा म्हणजे सन्मान केला गेला होता किंवा त्यांना तो पुरस्कार मिळालेला होता सरच्या बार्जिन यांना. म्हणजे हा ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न खाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे. तर चुकीचा क्रम ओळखा. तर यामधला चुकीचा क्रम आपल्याला ओळखायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 11चा वर्ग आहे 13चा वर्ग आहे 169. तर इथे 11 2 13 13 2 पुढे 15चा वर्ग इथे 225 पाहिजे पण इथे दिले किती 224 दिले. म्हणजे हे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. 224 जो आहे तर तो चुकीचा क्रम असेल. पुढे जर तुम्ही पाहिलं 17चा वर्ग 289 आहे 19चा 361 आहे 21चा 441 आहे 23चा 529 आहे. पुढचे सर्व वर्ग बरोबर आहेत पण 15चा वर्ग 225च्या ऐवजी 224 दिला म्हणून ते आपलं चुकीचा क्रम असेल. ऑप्शन ए मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल 224. पुढील प्रश्न
चूज दी अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन फॉर द टू कंप्लीट द सेंटेन्स. मी खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपला समूहवाचक शब्दाचा वापर करायचा आहे. तर काय म्हणतो, अ डॅश डॅश इज अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ह इन अ सर्टन एरिया. म्हणजे एका विशिष्ट स्थानामध्ये राहणाऱ्या लोकांच्या गटाला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण कम्युनिटी म्हणतो. काय म्हणतो, कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे काय, समुदाय म्हणतो. म्हणजे अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ह इन अ सर्टन एरिया, एका विशिष्ट एरियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या गटाला आपण काय म्हणतो, समूह. म्हणजे काय म्हणतो, काय म्हणतो, समुदाय म्हणतो. काय म्हणतो, कम्युनिटी म्हणजे समुदाय म्हणतो. म्हणजे कम्युनिटी इज अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ह इन अ सर्टन एरिया. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. कम्युनिटी म्हणजे काय, तर ते म्हणजे समुदाय म्हणतो त्याला आपण. तर नेबरहुड म्हणजे शेजारी पाजारी. पुढील प्रश्न, पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. तर इथे काय दिले, तर हात. हातला आपण काय म्हणतो, तर चिमुकला हात म्हणतो, किंवा राठ हात म्हणतो. म्हणजे राठ म्हणजे निब्बर हात म्हणतो, किंवा चिमुकला हात म्हणतो, किंवा मदतीचा हात देखील म्हणतो. पण रिटा हात म्हणतो का आपण, कधी नाही. म्हणजे इथे रिटा जे दिले ऑप्शन 3 मध्ये, तर ते विशेषण वापरता येणार नाही हातासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता रिटा दिलेला आहे. रिटा हात म्हणत नाही, मदतीचा हात म्हणतो. अजून काय म्हणतो आपण, त्याप्रमाणे मदतीचा हात, चिमुकला हात, राठ हात म्हणतो. पण रिटा हात म्हणत नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल रिटा. हे योग्य विशेषण नसेल हातासाठी. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे इंग्लिश व्याकरणवरील. काय आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. म्हणजे योग्य मॉडल ऑक्झिलरी क्रियापदाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. तर इथे काय दिलं आहे, यू डॅश नॉट गिव्ह इन टू टेम्पटेशन. तर आता टेम्पटेशन, तर टेम्पटेशन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर मोह किंवा एखाद्या गोष्टीचा भुरळ पडणे किंवा मोह पाडणे म्हणतो. म्हणजे काय म्हणलं इथे, यू शुड नॉट गिव्ह इन टू टेम्पटेशन. तर इथे काय येतं, शूड येईल. शूड हे करेक्ट मॉडल ऑक्झिलरी येईल. आणि त्याचा अर्थ काय होईल पूर्ण वाक्याचा, यू शुड नॉट गिव्ह इन टू टेम्पटेशन. म्हणजे तुम्ही प्रलोभनाला किंवा मोहाला बळी पडू नये, असं याचा अर्थ होतो. तुम्ही प्रलोभन किंवा एखाद्या मोहाला बळी पडू नका, असा याचा अर्थ होईल. मग यू शुड नॉट गिव्ह इन टू टेम्पटेशन. तर टेम्पटेशन म्हणजे काय, तर मोह किंवा प्रलोभने. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपल्या आन्सर असेल. शूड हे करेक्ट मॉडल ऑक्झिलरी येतं. तर मित्रांनो, आपला जो पेपर चालू आहे तलाठी भरतीचा 11 जुलै 2019चा शिफ्ट 1चा, तर त्याचा आज आपण ते तिसरा भाग पाहिला आहे, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, तिथे डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर तिथे तुम्ही जॉईन करून PDF मिळवू शकता. तसेच जर तुम्हाला कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्हाला जर असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल AVK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.